श्री गणेशाय नमः। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 39. हा अध्याय वाचल्याने युद्धामध्ये विजय प्राप्त होईल। श्री गुरुदेव दत्त अवधूत। बद्रिकाश्रमापासून रामेश्वरापर्यंत पृथ्वीवरील सर्व तीर्थे चरपटीने पाहिली। स्वर्गातील स्थाने पहावीत असे त्याच्या मनात आले। तो पुन्हा बद्रिकाश्रमात गेला। भगवान शंकराचे दर्शन घेऊन व्यानास्त्राचा मंत्र म्हणून भस्म कपाळी लावताच त्याला स्वर्गात जाणे शक्य झाले। प्रथम तो ब्रह्मलोकात गेला। ब्रह्मदेवाला चरपटी आपला पुत्र आहे हे कळताच आनंद झाला। चरपटी नारदासह वर्षभर तेथे राहिला। एकदा नारद सहज इंद्राकडे गेला तेव्हा इंद्राने, या कळीचे नारद आज कोठे कळ लावणार? वास्तविक माणसाच्या प्रारब्धाप्रमाणे त्याच्याकडून कर्मे घडवून घेण्याचे असते। तो मुद्दाम दुसऱ्याची फजिती करून करमणूक करण्यासाठी भांडण लावीत नसतो। इंद्राने आपल्याविषयी असा गैरसमज करून घेतला हे पाहून नारदाला विषाद वाटला व राग आला। आता मात्र मी तुमच्यावर असा प्रसंग आणीन असे नारदाने म्हटले। चरपटी स्वर्गात आल्यावर नारदाने त्याला इंद्राचे नंदनवन दाखवण्यासाठी नेले। परंतु नारदा इतक्या वेगाने चरपटीला चालता येईना तेव्हा नारदाने त्याला त्रिखंड गमनाची कला शिकविली। मंत्रशक्तीने चरपटीला स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक, सत्यलोक अशा ठिकाणी सर्वत्र जाण्याची शक्ती आली। मग ते दोघे अलकापुरीतील नंदनवनात आले। मधुर फळांनी बहरलेले वृक्ष, सुगंधी पुष्पांचा घमघमाट, रंगीत सुंदर पक्ष्यांचे मधुर कूजन, थंड वायू यामुळे चरपटी उत्साहित झाला। भूक लागल्याने त्यांनी भरपूर फळे खाल्ली। सुगंधित फुले घेऊन ते ब्रह्मलोकी आले। ब्रह्मदेवापुढे फुले ठेवून त्यांनी त्यांना नमस्कार केला। अशा प्रकारे नारद चरपटी रोज नंदनवनात जाऊन फळावर ताव मारीत। एकदा वनरक्षकांनी पाळत ठेवून चरपटीला पकडले। नारद मात्र मागच्या पावली पळून गेला। चरपटीला वनरक्षकांनी चोप दिला। त्यामुळे रागवलेल्या चरपटीने वाताकर्षण मंत्र टाकून सर्वांचे प्राण कासावीस केले। हे वृत्त इतर रक्षकांनी इंद्राला जाऊन सांगितले। इंद्रांनी देवांना आज्ञा केली। ते युद्धासाठी निघाले। त्यांना लांबूनच येताना पाहून चरपटीने सर्व देवांना मूर्छित केले। नंदनवनाच्या दोन्ही बाजूंनी विष्णू सेना व शिवाची सेना येताना पाहून चरपटीने विचार केला, विष्णूंनी सुदर्शन चक्राचा प्रयोग केला तर आपले काही चालणार नाही। तेव्हा ते आधीच प्रभावहीन करावे म्हणून मोहनास्त्र सोडून चिमूटभर भस्म फेकताच सुदर्शन चक्र जड झाले। 56 कोटी विष्णुसेना निचेष्ट केली। चरपटीजवळ विष्णूंची आयुधे पाहून ब्रह्मदेवाने विचारले, ही आयुधे तू कोठून आणलीस? चरपटीने प्रथम पासून ज्या घटना घडल्या ते सर्व युद्धापर्यंतचे वृत्त ब्रह्मदेवाला सांगितले। ब्रह्मदेव रागाने म्हणाला, विष्णू, शंकर व मी सर्व जगाची निर्मिती, पोषण, संहार असे काम करतो। ते जर मूर्छित झाले तर जगाचे व्यवहार थांबतील। मलाही त्यांच्याप्रमाणे निश्चेष्ट करून टाक, म्हणजे तुझे समाधान होईल। चरपटी मोठ्या उत्साहाने स्वतःचा पराक्रम पित्याला सांगण्यासाठी आला। त्याची अपेक्षा आपले कौतुक होईल, परंतु वेगळेच घडले। ब्रह्मदेवाने चरपटीचे हे कृत्य अनुचित वाटले। त्यांनी त्याचा निषेध केला। ब्रह्मदेव चरपटीला घेऊन नंदनवनात गेला। त्याने चरपटीला आज्ञा देऊन शंकर, विष्णू, इंद्र व त्यांची सेना यांना उठविण्यास सांगितले। निर्मुसलेल्या चरपटीने अस्त्रे आवरून घेतली व सर्वजण सावध झाले। ब्रह्मदेवाने चरपटीच्या हाताला धरून
विष्णू महेश यांच्या चरणावर घातले. क्षमायाचना करायला सांगितली. चरपटी म्हणजे पिंपलायन आहे असा त्यांचा सर्वांचा परिचय करून दिला. इतक्यात नारद विनाशंकार करीत तेथे आले. त्यांनी इंद्राला त्याचा उपवास करून नारदाचा अपमान केला याची आठवण करून दिली. हा सर्व खेळ नारदाने केला हे इंद्रांच्या लक्षात आले. असे पुन्हा न करण्याची समज नारदाने इंद्राला दिली. इंद्रालाही ती गोष्ट मान्य झाली. 1 वर्षभर नारद चरपटी सत्यलोकात राहिले. नित्य मणिकर्णिकेचे स्नान, नारदाचा बहुश्रुत सहवास, त्यामुळे चरपटीला आनंद झाला. नंतर नारद चरपटी पाताळातील स्थाने पाहण्यासाठी गेले. तेथे बळीराजाने त्यांचे स्वागत केले. चरपटीने भेट दिली नाही असे त्रिखंडात एकही स्थान राहिले नाही. श्री नवनाथ महाराज की जय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.